अक्षरा थांबव हे समज, नाहीतर या चांडाळीला कवा बी शिक्षा होणार नाही. देवीची लई मोठी भगत आहेस ना हो तू. हा, पर तिनंच तुला संधी दिली आणि तिनंच काढून बी घेतली. आता म्या तुझ्या नवऱ्याला कशी अडकवते ना ते तू बघच. अक्षरा पाठीशी असताना सुंदर कवाच अडकणार नाही. यो पावट्या जिवंत कसा? जेव्हा हा माणूस सापडला ना तेव्हाच खरं तर तुझा खेळ संपला होता. त्यामुळे आता खरं काय आहे ते ऐकून घेण्यासाठी त्या पेनड्राईव्हची गरज नाही मला. तुझा हा बोलका पोपटच आता खरं काय ते सांगेल. ए बोल की. होय सांगतो. त्या रात्री समदा डाव या मॅडमचा होता. मी सांगितल्याप्रमाणे तिघ बोला मॅडम. बकरा दावणीला घावलाय. आता त्याला कसं कापायचं ते तू बघायचं. हं? सुंदरराव निर्दोष आहे. समदा डाव ह्या बाईचा होता. तू मला अडकवणार मला? अरे तुझं पित्तर आलं पाहिजे आवाळातनं. तुम्ही सगळे मिळून एक जरी झालात ना तरी माझं काय बी वाकडं नाही करू शकणार. कारण ही निर्मला जोपर्यंत माझ्या हातात आहे ना तोपर्यंत तुम्ही माझ्या जवळ बी येऊ नाही शकत. काय आई, तुझ्या या लाडक्या पोरीची मानानं पाठवणी नाही करणार का? हं? चला पाठवणी कर. ए चला फुटा वळ बाजूला.
सूर्यवंशी हाय, अक्षरा सूर्यवंशी हाय. एका महिन्यानंतर या केसवरती निर्णय होईल आणि मग तो सगळ्यांसमोर येईलच. मॅडम. ताब्यात घ्यायला. कॉन्स्टेबल उचला तिला. नाही हं. सोडा मला, सोडा मला. शांत बस. अक्षरा लय पस्तावशील हं. मी आत्ताच सांगते सोडा म्हण. अरे तुला बोलायला शांत बस म्हणून. इन्स्पेक्टर साहेब, याला पण टाका आत. माफीचा साक्षीदार म्हणून घ्या. पकडा त्याला. ताई सर, हा पेन ड्राईव्ह आणि हे फोटोज पुरावा. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता हिने. तरी काही डाटा कव्हर होतोय का बघा. ठीक आहे मॅडम, येतो. चला रे, चला याला पण घेऊन चला. आता आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. काळजी करू नको. वहिनी साहेब, पालखीची येळ झाली, आता निघण्याची परवानगी द्या. आज देवी आई आशीर्वाद देऊन निघाली. तिची कृपा अशीच आमच्यावर राहावी. वसुंधरा वहिनी, एवढे दिवस तुमच्या घरावर भूताचं सावट होतं म्हणा, पर आता समजा निघून गेलंय आणि आमच्या बी मनातील शंकेचं भूत पळून गेलं बघा. वहिनी साहेब, इतके दिवस उगाच या घराबद्दल वाईट साईट ऐकून होतो, पण आता तसं होणार नाही. आम्ही समदे तुमच्या सोबत आहे. तुम्ही आमच्या अडीनडीला नेहमी उभं राहता, आता आम्हाला बी संधी द्या. हेच हवंय आम्हाला, तुम्हा समद्यांची आपुलकीची साथ. देवी आईचा देवी आईचा देवी आईचा. त्या बिचाऱ्या पोरीला आयुष्यातून उठवला चांडाळा. यात काहीतरी घोळ आहे. तो घोळ यानेच घातलाय. पण तुझ्या आंधळ्या मायेला कसं दिसल ग ते? ताई, तोंड सांभाळून बोला. आजवर मॉप सांभाळून घेतलंय, पण आता नाही. अगं अक्षरा, तुला कळतंय का? अगं बेरका घर जोडून गेलीये. आणि कुणामुळे झालंय हे समज? सुंदरमुळं. करून सवरून नामानिराळा आहे यो. सुंदर आणि मेनकाचं लवकरात लवकर लग्न व्हायला पाहिजे. चल सुंदर, इथं उभं राहा. हे मंगळसूत्र हे आत्ताच्या आत्ता मेनकाच्या गळ्यात घालायचं.
तुझ्या गळ्यात सुंदरच्या नावाचं मंगळसूत्र असताना मी त्याच्याकडून माझ्या गळ्यात मंगळसूत्र कसं काय घालून घेऊ? मला नाही पटायचं ते. का पटणार नाही? अक्षरा तिचं मंगळसूत्र काढून ठेवेल. अशी कशी माणूस पण सोडून वागले म्या. इतकी वर्ष ज्यांनी मला जीव लावला, माझ्यावर माया केली, का माझ्या माणसांची वाईट वागले. माझं सुंदर तळ हाताच्या पोडावानी जपलं होतं त्याला लहानपणापास. काल परवा आलेल्या त्या पोरीचं ऐकून त्याचा छळ केला, त्याच्याशी वाईट वागले. इतकी कशी भरकटले म्या. देवा, घरच्या लक्ष्मीला छळलं. माऊली सारखी माया करणारे माझ्या वहिनीला ओळखू शकले नाही म्या. कशी कशी चुकले, कशी चुकले. इतकी कशी चांडाळी सारखी वागले, इतकी कशी चांडाळी सारखी वागले. त्या मेनकाला तिच्या वागण्याची शिक्षा मिळणारच आहे. पण ना, मला बी शिक्षा मिळायला पाहिजे. मला बी शिक्षा मिळायला पाहिजे. शिक्षा मिळायला पाहिजे मला बी. हॅलो हॅलो आई. कोण? कामिनी, आता कशाला फोन केलायस? हा, तुझ्या नावानं शेवटची अंघोळ केली आहे इथं समद्यांनी. आता तुझा आणि आमचा काय बी संबंध नाही. आई अगं माझं ऐकून तरी घे. आई आहेस ना मग माझी? आई, आई या शब्दाचाच बाजार मांडलाय. हे बघ, मला तुझं काय बी ऐकायचं नाही. ऐकावं लागल तुला. तू काय बी म्हणालीस ना तरी रक्ताची नाती अशी तशी तुटत नाही. मी सुधरवलंय ग स्वतःला. तुला माहितीये, माझी चांगली वागणूक होती म्हणून मला जेलमधून मी लवकर बाहेर सोडलं. पण तू म्हणती तसं जग लय वाईट निघालं बघ. एका बरोबर मी लगीन केलं तर तो बी फसवून पळाला बघ. हे असं आहे, आपण किती बी सुधरायचं ठरवलं ना तर लोक आपल्याला सुधरू देत नाही. हे बघ, तुला आता वाटत असेल हे समज सांगून तू या घराशी पुन्हा नातं जोडशील, तर तसं अजिबात होणार नाही बर का. तुझी काय ती दुखणी खुपणी आहेत ना, ती तुझ्याजवळ ठेव आणि परत तिथं फोन करायचा नाही मला. आई आई असं नको बोलू. पोरांचं ना सुखच नाहीये माझ्या नशिबात. नकोय मला हे असलं लाजिरवाणं जगणं. कामिनी, फोन ठेव. आई आई देवा, काय पाप केलं होतं मी. हा पोटची पोरगी अशी निघाली, जिच्याशी नातं जोडलं, जिला पोरगी मानली तिनं बी फसवलं. आपलंच नाणं खोट आहे म्हटल्यावर जगाला दोष कशा पायी द्यायचा. पण याची भरपाई करायला पाहिजे. मला शिक्षा मिळायला पाहिजे. मला शिक्षा मिळायला पाहिजे.
अक्षरा, घरची लक्ष्मी आहेस तू. आज माप ओलांडून आत यायचं. आई हो कशाला हे सगळं? मी आज सांगतेय ते ऐकायचं. लई सोचला आहेस तू, लई वाईट काय पाहिलास. समधी नाती गोती तोडून स्वतःचं हक्काचं घर सोडून आउट हाऊस मध्ये राहिलीस. आता पुण्यांत घरात येतेस ना, ते मानानच यायचं. वा वा नाहात खुळा, एक नंबर आयडिया बघ आई. म्हणशील ना तर मी परत लगीन करायला तयार आहे. हा हिच्या संग हिच्या संग हे बोललात हे बरं केलं जीजू. नाही तर आता मी कॉर्न पिचक्याचा मान गिरणारच होते. धाडस आहे का त्याचं दुसरीकडे बघायला? बर, आता थट्टापूर याद. साहेब, तरी बी हे सगळं भारी केलंच बघतो. नाही म्हणजे अक्षरा या घरची खरी लक्ष्मी आहे हे फिक्स झालं आता. एवढे दिवस घरात सगळी नुसती वादळं चालू होते, तो कसं सगळं पुसून टाकलंच बघ. हा. अक्षरा, अगं काय हे, डोळ्यात पाणी कशाला? आई बाबांचं जाण्यानंतर आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती तुम्ही आई म्हणून भरून काढली. खरंच देवी आईची कृपा आहे आमच्यावर. नाही तर कोण करतं कोणासाठी इतकं? म्या काय बीच्या घाई घर केलं नाही, आणि तुम्ही दोघी आहातच अशा. कुणी बी जीव लावावा अशा. बर, घरच्या लक्ष्मीला असं फार काय दारी ताटकळत ठेवू नये. याद. आई, आत्या कुठे दिसत नाहीयेत? म्या बोलवायला गेलतो मग अशी, पण दार उघडलं नाही त्यांनी, आणि लय वेळ झालं खोलीतच आहेत. म्या बघते. ताई, हो काय आहे? बॅग घेऊन कुठं निघालाय तुम्ही? बहिणी, मी हे घर सोडून चालले. नाही ताई, आम्ही तुम्हाला कुठे बी जाऊ देणार नाही. जाऊ दे मला वहिनी, माझ्यासारख्या बाईला या घरात राहायचा हक्क नाही. कसं राहू सांग ना. ह्यो माझं सुंदर देवगुणाचं लेकरू आहे ग, पर मी त्याला ओळखू शकले नाही. अक्षरासारख्या लक्ष्मीचा अपमान केला मी. हे ना पाप घडलंय माझ्या हातून, आणि वहिनी या पापाला प्रायश्चित्त नाही बघ. लय मोठा गुन्हा झालाय माझ्या हातनं. अक्षरा, सुंदर, तुम्हाला जर जमलं ना तर मला माफ कर. या अपराधाचं ओझं घेऊन मी नाही राहू शकणार या घरात.